आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहे। नवीन गाई खरेदी करायच्या, नवीन 5 गाई घेतल्या, 4 गाई घेतल्या, आपल्या महिन्याला उत्पन्न किती राहील, तर माझ्या अनुभवानुसार ते किती पैशाचं व सर्व संपूर्ण माहिती सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या RN28 चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण एक असा विषय घेऊन आलेलो आहे की तो सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये असतो, ज्यांना नवीन गाई खरेदी करायच्या, नवीन दूध व्यवसाय सुरू करायचा आहे। त्यांना प्रत्येकांना प्रश्न पडतो की आपण समजा 5 गाई घेतल्या, 4 गाई घेतल्या, आपल्या महिन्याला उत्पन्न किती राहील। परंतु सगळ्याचं एक सारखं नसतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। कोणाच्या गाई दुधाला चांगल्या असल्या तर चांगले पैसे मिळतात, कोणाच्या कमी असल्या तर कमी पैसे मिळतात। तर माझ्या अनुभवानुसार माझे जेवढं महिन्याचं इन्कम, त्यामध्ये खर्च, चारा, त्यांना खाद्य, ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावा। और चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा, जेणेकरून इथून पुढे मी जे नवीन व्हिडिओ आणेल ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे तुमच्या यूट्यूब फ्रंट पेजवर दिसून जाते। तर चला सुरुवात करूया की माझी 10 जून ते 10 जुलै ह्या 30 दिवसाची पेमेंट मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये खर्च किती गेला, हिरव्या चाऱ्याला पैसे किती लागले, आणि नंतर खाद्य किती पैशाचं व औषधी किती पैशाची, आणि पैसे हातामध्ये किती राहतात, मी तुम्हाला सर्व संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर मला पहिली पेमेंट पडली होती 10 दिवसाची 17,400 रुपये, दुसरी पडली होती 16,800 आणि तिसरी पडली होती 17,000 रुपये। अशा 3 पेमेंट माझ्या 30 दिवसाच्या धरल्या। म्हणजे 10 जूनपासून ते 10 जुलैपर्यंत अशा 3 पेमेंट पकडल्या तर माझे टोटल 51,200 रुपये मला पेमेंट पडली होती एका महिन्याची, 30 दिवसाची। त्यामध्ये मला गोळीपेंड आणि मक्का भरडा असं 13,900 रुपयाचं खाद्य पूर्ण लागलेलं आहे। ते त्यामधून आपण मायनस केल्याच्यानंतर खाली राहतात 37,300 रुपये। 37,300 रुपयामध्ये माझ्या गाईंना मधात हिरवा चारा उपलब्ध नव्हता, त्यामुळे मी चारा विकत घेतला होता। तर नेपियर गवत मी विकत घेतलं होतं 7,000 रुपयामध्ये। तर ते 7,000 रुपये त्यामधून मायनस करून टाकायचे। त्याच्यानंतर खाली राहतात 30,300 रुपये। 30,300 रुपयामधून 2 गाई लागवड केलेल्या आहे मी हिटवर आल्यामुळे। तर 2 गायींचे गेले 800 रुपये व 1 गाय चेक केली होती, तिचे गेले 100 रुपये। तर असे सर्व पैसे काढल्याच्यानंतर 29,400 रुपये माझ्या हातामध्ये राहिले। 29,400 रुपयामध्ये मग आपला वैयक्तिक बाकीचा खर्च, त्यामध्ये मग गाईचा कुठलाही खर्च ॲड होत नाही। त्यामध्ये फक्त मग आपला स्वतःचा खर्च किती आहे आणि आपल्याला कुठे वापरायचे ते पैसे, हा खर्च आहे। परंतु सगळे महिने सारखे नसतात, सगळे दिवस सारखे नसतात। जर काय ह्या महिन्यात 29,500 रुपये उरले, पुढच्या महिन्यात 20,000ही उरतात। त्याच्यानंतर जर का चांगलं दूध उत्पादन झालं तर 35,000ही उरू शकतात। 5 गाईमध्ये म्हणजे त्यामध्ये 2 गाई दुधाला चांगल्या आहे, 3 गाई एवढ्या खास नाही आहे। आणि परंतु माझ्या 2 गाई गामण असल्यामुळे एक गाय जास्त दिवसाची गामण आहे, त्यामुळे दूध थोडं कमी आहे। जर पूर्ण गाई संपूर्ण वेलेल्या असत्या आणि स्टार्टिंगपासून चालू असत्या तर जास्त दूध उत्पादन झालं असतं आणि जास्त इन्कम झालं असतं। त्यामुळे जेवढा खर्च लागला, खर्च तर एवढाच लागणार, परंतु इन्कम जास्त झालं असतं। जे मला जास्त कमी पैसे उरलेत ना, ते जास्त उरले असते। समजा मला आता 29,400 रुपये उरले, त्यामधून मला पैसे जास्त ॲड झाले असते, परंतु काही गाई गामण असल्यामुळे एवढा खर्च व एवढा नफा एवढा तोटा असा झालेला आहे। तर ज्या कोणी शेतकऱ्यांना नवीन गाई खरेदी करायच्या असेल तर त्यांनी स्टार्टिंगपासून चांगल्या दूध देणाऱ्या, चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या व्हेरायटीच्या गाई खरेदी कराव्या, तरच फायदा आहे। परंतु जर गाई चांगल्या प्रतीच्या खरेदी नाही केल्या तर कधीकधी पैसे माणसाला महिन्याकाठी काहीच उरत नाही। फक्त त्यांचं मेंटेनन्स, त्यांचा खाद्याचा खर्च, चाऱ्याचा खर्च यामध्येच पैसे जातात, सगळे दिवस सारखे नसतात। तर चला एवढं बोलून मी आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।